पद आणि सत्तेचा निव्वळ गैरवापर करणं हे राजकारणी आणि राजकीय नेत्यांना सहज शक्य आहे। त्याचा प्रत्यय अलीकडेच भोपाळमध्ये उघडकीस आलाय। राजकारण्यांना दर 5 वर्षांनी निवडणुकांचा सामना करावा लागतो, पण नोकरशहांना आयुष्यभराची सत्ता मिळते आणि त्यांना कोणतेही उत्तरदायित्व नसतं। राष्ट्रसेवेसाठी नागरी सेवेत सामील होणं हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे। ते स्वतःचीच सेवा करतात, राष्ट्र त्याची किंमत मोजते। असाच एक मोठा घोटाळा देशभरातील IASच्या अधिकाऱ्यांनी केल्याचं उघडकीस झालंय। या 50 अधिकाऱ्यांनी मिळून कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीचा घोटाळा केलाय। पाहूयात। देशभरातील 50 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी जमीन खरेदी। रस्ते प्रकल्पांच्या बाजूची केली जमीन खरेदी। जमिनीच्या प्रकारात बदल करून बाजार मूल्य 11 पटीने वाढवलं। देशभरातील विविध राज्यातील 50 IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळील कोलार क्षेत्रातील गुराडी घाटातील एक गाव निवडलं आणि तिथे 4 एप्रिल 2022 ला 5 एकर जमीन 5.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली। महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातील सनदी अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। या अधिकाऱ्यांची ही जमीन खरेदी केली तेव्हा तिचा दर अवघा 81.75 रुपये प्रति चौरस फूट होता। मात्र त्यांनी ही जमीन खरेदी केल्यानंतर 16 महिन्यातच तिथून एका 3200 कोटींच्या वेस्टर्न बायपासची घोषणा करण्यात आली। हा बायपास अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या जमिनीपासून अवघ्या 500 मीटर अंतरावरून जातो, त्यामुळे साहजिकच या जमिनीच्या किमतींमध्ये कित्येक पट वाढ झाली आहे। जून 2024 मध्ये जेव्हा प्रत्यक्ष या बायपासला मंजुरी मिळाली तेव्हा या जमिनीचा दर 81.75 रुपयांवरून तब्बल 557 रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत पोहोचला। त्यामुळे 5 कोटींच्या जमिनीचा दर जवळपास 12 कोटी 13 लाख रुपयांवर पोहोचलाय। सध्या या जमिनीचा दर 2500 ते 300 रुपये प्रति चौरस फूट आहे। त्यामुळे आता या अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सध्याची किंमत 55 कोटी ते 65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। या जमिनीच्या वापरात बदल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, कारण याआधी या जमिनीचा दर्जा शेतजमीन वापर असा होता। मात्र बायपास मंजूर झाल्यावर 10 महिन्यांनी म्हणजे जून 2024 मध्ये जमिनीच्या वापरात बदल करत तिचा दर्जा निवासी वापरासाठी करण्यात आला। त्यामुळे आता हा शेतजमीन ते निवासी जमिनीच्या दर्जाचा बदल आपोआप झाला की अधिकाऱ्यांनी तो बदल करून घेतला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सध्या हे प्रकरण समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे। देशसेवा आणि जनतेचं भलं करण्यासाठी UPSC आणि MPSC ची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवा करणारे अधिकारी आता स्वतःच्या भल्यासाठी आणि स्वार्थासाठी आपल्या असलेल्या माहितीचा आणि अधिकाराचा गैरवापर केला का, आणि केला असेल तर आता या अधिकाऱ्यांवर सरकारकडून काही कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। कुंपणच शेत कसं खातं याचं हे उत्तम उदाहरण आहे। अशा कित्येक हेक्टर जमिनी अधिकाऱ्यांनी याआधी लाटल्या असतील आणि त्यावर कोट्यवधी रुपयांची माया जमवली असेल, असं पुन्हा एकदा भोपाळमधील या प्रकरणावरून स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।